मकर संक्रांतीच्या सर्वांना शुभेच्छा. महाराष्ट्रीयन सण म्हटलं की सर्वात आधी नाव आठवतं म्हणजे पुरणपोळी. तर आजच्या रेसिपीमध्ये आज आपण पुरणपोळी कशी बनवायची हे बघणार आहोत. तर सर्वात आधी मी डाळ शिजून घेतली, त्यातलं पाणी काढलं, सुंठ, मिरी आणि विलायची याची पावडर केली. त्यानंतर पुरण बनवण्यासाठी डाळीमध्ये गूळ आणि ती पावडर टाकून डाळ शिजवून घेतली व त्यात थोडंसं चवीनुसार मीठ टाकलं आणि सगळं पाणी आटेपर्यंत मी ती डाळ शिजवून घेतली. आणि त्यानंतर पाटा स्वच्छ धुवून त्यावर मऊ असं पुरण वाटून घेतलं. आमटी बनवण्यासाठी मी कांदा भाजून घेतला. त्यानंतर शिजवलेली डाळ, लसूण, कढीपत्ता, खोबरं आणि हिरव्या मिरच्या घेतल्या. सर्वप्रथम मी आधी खोबरं चांगलं भाजून घेतलं. त्यानंतर मी हिरव्या मिरच्या भाजून घेतल्या. हिरव्या मिरच्या भाजल्यावर लसूण भाजून घेतला व त्यामध्ये टोमॅटो कापून टाकला व थोडीशी कोथिंबीर टाकली. आणि त्यानंतर मी मसाला वाटून घेतला व तो मसाला एका वाटीमध्ये काढून घेतला. त्यानंतर त्यामध्ये डाळ टाकली व डाळही चांगली वाटून घेतली. फोडणीसाठी मी लसूण ठेचून घेतला व गॅसवर पातेलं ठेवलं. पातेल्यामध्ये तेल टाकलं, तेलामध्ये कढीपत्ता टाकला. त्यानंतर लसूण टाकला व लसूण कढीपत्ता परतल्यानंतर त्यामध्ये मसाला टाकला. मसाला चांगला परतून घेतला. मसाला परतून झाला की घरातले सुके मसाले टाकले व तेल सुटेपर्यंत मी मसाला परतून घेतला. त्यानंतर डाळीचे पाणी टाकले आणि पाहिजे तेवढं पाणी टाकून आमटी उकळायला ठेवली. भजे बनवण्यासाठी मी कांदा कापून घेतला व मिरची, लसूण, कोथिंबीर आणि जिरं वाटून घेतलं व त्यामध्ये टाकलं. त्यानंतर मी हळद आणि मीठ टाकून घेतली. त्यानंतर मी बेसनपीठ टाकलं. बेसनपीठ टाकल्यानंतर मी चांगलं मिक्स करून घेतलं. चांगलं मिक्स झाल्यावर त्यामध्ये थोडंसं पाणी टाकून मी चांगलं बॅटर बनवून घेतलं. आमटी तयार झाली होती म्हणून कोथिंबीर टाकून गॅस बंद केला. आमटी झाली होती. मग त्यानंतर गॅसवर मी कढई ठेवली. कढईमध्ये तेल टाकून तेल गरम झाल्यावर त्यामध्ये भजे टाकले. भजे मी चांगले कुरकुरीत भाजून घेतले. कुरकुरीत भाजल्यानंतर मी प्लेटमध्ये काढून घेतले व दूध गरम केलं. तर दुसरीकडे आत्तूंनी पीठ मळून घेतलं व एक छोटा उंडा करून त्याची छोटी चपाती करून घेतली व त्या चपातीमध्ये पुरण भरून घेतलं व पुरण भरून त्याचा उंडा बनवून पोळी लाटायला सुरुवात केली. मला पोळ्या लाटायला येत नाही म्हणून मी आत्तूकडून शिकत होते. त्यानंतर आत्तूंनी पोळी लाटल्यावर मी भाजायला तव्यावर टाकली व एकदम छान पोळी झाली होती. टम्म फुगलेल्या पोळीला मी दोन्ही साईडनी तेल लावून घेतलं व फुगलेली पोळी बघून मला खूप आनंद झाला. पोळ्या झाल्यानंतर जेवण वाढून घेतलं व जेवायला बसलो. सगळ्यांनी जेवायला यायचंय.